नमस्कार. गुरुचरित्रातला अध्याय 48वा शेतकऱ्याची कथा. तो शेतकरी भक्त महाराजांची दररोज वाट पाहायचा आणि महाराजांची संगमावरून अनुष्ठान करून निर्गुण मठाकडे भिक्षेसाठी निघायचे. भागीरथी तीर्थ लागायच्या आधी एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याचं शेत तिथे होतं. त्या वाटेवरनं महाराज रोज जायचे. शेतकऱ्याला देखील महाराजांची ती यायची आणि जायची वेळ माहिती होती. म्हणून शेतकरी दररोज महाराजांना दंडवत घालण्यासाठी तिथं नित्य नेमाने थांबलेला असायचा. एके दिवशी महाराज त्याला विचारतात, तू रोज मला दंडवत घालतोस, तुला का हवंय? तेव्हा शेतकरी म्हणतो की मला माझ्या शेतामध्ये भरघोस पीक यावं अशी इच्छा आहे. महाराज म्हणतात, ठीक आहे, मी जे सांगेल ते करशील? महाराजांवरती त्यांची अफाट श्रद्धा होती. महाराज जी गोष्ट म्हणतील त्याच्यावरती त्याचा पूर्ण विश्वास होता. म्हणून तो म्हटला, महाराज तुम्ही सांगाल ते मी करीन. महाराज म्हणतात, मी इकडे येईपर्यंत तू तुझं शेत कापून टाक. तर शेतकरी पण महाराजांवरती विश्वास ठेवून महाराज येईपर्यंत त्याचं शेत कापून टाकतो. पुन्हा आल्यानंतर महाराज त्याला म्हणतात, अरे मी तुझी चेष्टा केली होती, तू तुझं शेत कापून का टाकलंस? तू म्हटला, महाराज मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे. त्या रात्री खूप पाऊस झाल्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांची शेतीचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्याने मात्र त्याची कापणी केल्यामुळे त्याच्या शेतामध्ये भरघोस पीक आलं, म्हणजे शतपटीने पीक आलं. एखाद्याने जर त्यांच्यावरती नितांत श्रद्धा ठेवली तर त्याचं फळ त्यांना देतातच. अशाच या शेतकऱ्याच्या शेतात आपण आहोत. महाराज दररोज विसाव्यासाठी इथे थांबायचे, म्हणून याला विश्रांती कट्टा असे म्हणतात. या शेतकऱ्यांची जी 9वी पिढी आहे त्यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत. गुरु हे 48 श्री गुरुचरित्र 48 अध्यायामध्ये घडलेला शेतीमध्ये आम्ही उभारलेला आहे. त्या टायमामध्ये महाराज संगममध्ये अनुष्ठान करायचे. गावामध्ये जाऊन माधुकरी भिक्षा घ्यायला असं जात होतं. येता जाता इकडं हे विश्रांती कट्टा आहे, 20वा कट्टा. हे कट्ट्यावर महाराजांनी बसायचे.